बघा रिझल्ट्स बघितले. ओके, ते रिझल्ट्स पुन्हा सांगतो. एका कागदावर लिहा, रफ कागदावर, आणि तो तुमच्या समोर ठेवा. म्हणजे तुम्हाला दोन्ही रिझल्ट्स मिळतील, डेरिव्हेटिव्ह पण मिळेल, इंटिग्रेशन पण मिळेल. ही थोडक्यात म्हणजे डेरिव्हेटिव्हची रिव्हिजनच आहे असं म्हटलं तरी चालेल. ओके, डेरिव्हेटिव्हमध्ये आपण डेरिव्हेटिव्ह सुरुवातीला काय बघितलं आपण 11वीला बघा, u प्लस v म्हणजे सम असेल तर प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट, मायनस असेल तर प्रत्येकाचा सेपरेट, कॉन्स्टंट असेल तर कॉन्स्टंट पुढे घेऊन उरलेल्याचं डेरिव्हेटिव्ह. तेच रूल इकडे पण आहे. कोणते? पहिला थेरम, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x प्लस g ऑफ x dx इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx प्लस इंटिग्रेशन ऑफ g ऑफ x dx. रूल काय सांगतो? प्रत्येकाचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट घ्या. कसं तर बघूया. ओके, मग याचा प्रूफ मला बघायचा आहे. असाच रूल दुसरा रूल येईल सबट्रॅक्शनचा, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x मायनस g ऑफ x dx इक्वल टू सेपरेट इंटिग्रेशन, मायनस आहे मायनस इंटिग्रेशन ऑफ g ऑफ x dx. आणि तिसरा थेरम आहे, रूल आहे, जर कॉन्स्टंट आला तर काय करायचा, के पुढे घ्यायचा आणि इंटिग्रेशन ऑफ ज्याच्यात x आहे ती टर्मचं फक्त इंटिग्रेशन घ्यायचं. ओके, एखाद्याचा प्रूफ, या दोन्हीपैकी एकाचा प्रूफ बघू आणि याचा बघू. ओके, मग प्रूफ बघा, याचा प्रूफ, लेट इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x dx. समजा याचं इंटिग्रेशन काय आहे, f1x प्लस c. ओके, आणि म्हणून जर याचं इंटिग्रेशन हे मानलं तर डेरिव्हेटिव्ह ऑफ f1x प्लस c, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह, किंवा नाही घेतला तरी चालेल थोड्या वेळ, f1x इक्वल टू काय येईल, f ऑफ x, याला 1 नंबर देऊ. अँड समजा g ऑफ xचं इंटिग्रेशन आपण घेतलं g1x प्लस c, देन डेरिव्हेटिव्ह ऑफ g1x प्लस c किंवा g ऑफ x इक्वल टू, एम आय करेक्ट, याचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून याचं इंटिग्रेशन हे, म्हणून याचं डेरिव्हेटिव्ह हा. उलट्या प्रवास फक्त मी केला बाय डेफिनेशन. ओके, नाव आपल्याला कुणाचा रूल माहिती आहे, तुम्हाला रूल कुणाचा माहिती आहे, डेरिव्हेटिव्हचा माहिती आहे. कोणता? ॲडिशनचा रूल. मग डेरिव्हेटिव्ह कुणाचे आहे आपल्याकडे, f1 आणि g1चे आहे, f1x इंटू g1x. ज्यांचे माहिती आहे तोच पाठ घेतला. काय सांगतो रूल आपला, सेपरेट डेरिव्हेटिव्ह घ्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ f1x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ g1x. अँड f1xचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, f ऑफ x आहे. g1xचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, g ऑफ x आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ, ही कुणाची किंमत आली, डेरिव्हेटिव्ह ऑफ f1x प्लस g1x बाय u प्लस v रूल, त्या रूलनुसार. ओके, मग जर याचा डेरिव्हेटिव्ह बाय डेफिनेशन, पुन्हा डेफिनेशन वापरतो मी, जर याचा डेरिव्हेटिव्ह हा असेल तर याचं इंटिग्रेशन, याचं म्हणजे राईट साईडचं इंटिग्रेशन, राईट साईडला एक टर्म आहेत का, 2 टर्म आहेत, f ऑफ x प्लस g ऑफ x विथ रिस्पेक्ट टू, हा बघायचा इथं, विथ रिस्पेक्ट टू x इक्वल टू याचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून याचं इंटिग्रेशन ते कोणतं, f1x प्लस g1x. आता f1 म्हणजे काय आहे, f1चा अर्थ काय आहे, इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x आहे, g1चा अर्थ काय आहे, इंटिग्रेशन ऑफ g ऑफ x आहे. आणि संपला थेरम. टाईमपास आहे फक्त, काहीही कारण नाही, एकदम सिम्पलचा प्रॉब्लेम. फक्त प्लस ऐवजी इथं काय घ्या,
मायनस घ्या साहेब आणि तुम्हाला ॲन्सर मिळून जाईल. एकदम सिम्पलचा प्रूफ आहे. हा प्रूफ बुकमध्ये पण दिला आहे, मी पण एक्सप्लेन केला आहे. ओके, आणखी एकाचा प्रूफ बघूया. तिसरा कंडिशन, तिसरा थेरम कोणता होता? हा प्लस मायनसचा एकत्र घेऊ आणि तिसऱ्याचा इंटिग्रेशन ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू के इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. ओके, हाच पार्ट मानतो मी. लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू इंटिग्रेशन, याचं हे इंटिग्रेशन असेल तर डेफिनेशन काय सांगते? डेरिव्हेटिव्ह ऑफ f1x इक्वल टू काय? एफ ऑफ एक्स. अँड देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ, जर याला मी के ने मल्टिपल केलं तर काय येईल? काय येईल? के इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ, डेरिव्हेटिव्ह काय सांगतो? कॉन्स्टंट असेल तर पुढे घ्या किंवा यू इंटू व्ही रूल वापरला तरी चालतो. आणि याची किंमत काय आहे? के इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f1x कोण आहे? एफ ऑफ एक्स आहे. बाय डेफिनेशन आला. पुन्हा तेच याचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून याचं इंटिग्रेशन इक्वल टू दिस के इंटू f1x. f1x कोणाची किंमत आहे? कुणाची किंमत घेतली आपण? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. आणि हेन्स द प्रूफ. कोणीही विचारणार नाही, पण बेसिकमध्ये आपल्याला हे लागतील. बेसिक एक्झाम्पलमध्ये आपल्याला हे रिझल्ट्स लागतील. ओके, आता बघूया यांच्यावरचे प्रत्येकावरचं एक एक एक्झाम्पल बघायचे आपल्याला. ओके, लेट अस टेक एनी एक्झाम्पल. एक्स रेज टू इंटिग्रेशन ऑफ 4x प्लस 5x7 मायनस sec स्क्वेअर x dx. रोल काय सांगतो? बेरीज वजाबाकी असेल, मल्टिपल असेल तर सेपरेट इंटिग्रेशन घ्या. मग घ्या सेपरेट इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ 4x विथ रिस्पेक्ट टू x, 5x7 विथ रिस्पेक्ट टू x मायनस sec स्क्वेअर x dx. सेपरेट घेतलं. कॉन्स्टंट आला बाहेर लिहा, म्हणजे हा कॉन्स्टंट कुठं येईल? हा इथं येईल. काढा तुमचे स्टँडर्ड रिझल्ट्स. बघा काय येईल तुमचं ॲन्सर? 4x4. बघा डेरिव्हेटिव्ह नाही आहे, इंटिग्रेशन आहे. इंटू होऊन जाईल, अपॉन घ्या. प्लस 5 कॉन्स्टंट, पॉवर आला. पॉवर काय करतो? पुढे घ्या. सॉरी, मी पुन्हा काय वापरतोय? डेरिव्हेटिव्ह वापरतोय. मग इंटिग्रेशन काय सांगतो हे लक्षात ठेवा. ॲड 1 जो येईल तोच डिनॉमिनेटरला लिहा. मायनस सेक स्क्वेअर, कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? टॅनचा. संपलं. प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन लिहून टाका. संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा काही शंका? वन मोर प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर इंटू 1 मायनस 2 अपॉन एक्स ब्रॅकेट स्क्वेअर डी एक्स. बघा येईल का वापरता डायरेक्ट आपल्याला फॉर्म्युला? रिझल्ट्स असेल तर वापरा, माझं काही म्हणणं नाही. इंटू आहे नाही. मग मी काय करतो? याचं सिम्प्लिफिकेशन करूया. पहिल्यांदा 1चा स्क्वेअर 1 मायनस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. एम आय करेक्ट? ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेतला. ओके, नंतर इंटू आहे. एक्स स्क्वेअरने मध्ये मल्टिपल करा. काय होईल बघा? एक्स स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर अपॉन एक्स 4x प्लस 4. एम आय करेक्ट? डी एक्स. हा दोन प्रकारे लिहिता येईल. एक्स मायनस 2चा स्क्वेअर पण लिहिता येईल, आहे असा पण ठेवता येईल. सांगता याचं इंटिग्रेशन. एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन. ॲड 1, राईट इट इन डिनॉमिनेटर. 4 कॉन्स्टंट आहे. राहिला एक्स. एक्सचा पॉवर दिलेला नाही म्हणजे 1, त्याच्यात 1 ॲड करा. जो येईल तोच डिनॉमिनेटरला लिहा. घेतला 4 कॉन्स्टंट आहे, बाहेर घेतला. बाहेर घेतल्यावर काय राहील? इथं 1 राहील. जिथं कोण नाही तिथं 1 असतो. आणि 1 कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? एक्सचा. म्हणजे 1चं इंटिग्रेशन काय आहे? एक्स प्लस सी अँड ओव्हर. संपला तुमचा
तर असे वेगवेगळे छान छान प्रॉब्लेम्स तुम्हाला याच्यावरचे घेता येतील. आणखी एक प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ 3x क्यूब मायनस 2x² प्लस 5 अपॉन रूट x dx. ओके, पूर्वी असे प्रॉब्लेम फार असायचे वेगवेगळ्या व्हरायटीचे, त्यातून रिझल्ट्स परफेक्ट व्हायचे तुमचे. ओके, सांगा आता काय करणार. आहे का फॉर्म्युला डायरेक्ट तुमच्याकडे? नाही. मग कुठं गोंधळ वाटतो तुम्हाला? हा असता तर आला असता याच्यामुळे वाटतो. मग रूट म्हणजेच किती हो? मग काय करू आपण? 3x³ रूट म्हणजे किती? 1/2. प्रत्येकाला सेपरेट डिव्हाइड करा आणि सेपरेट इंटिग्रेशन मायनस 2x² अपॉन रूट x dx प्लस 5 अपॉन रूट x dx. एम आय करेक्ट? काय केलं? कॉमन डिनॉमिनेटर होता, कारण रूल नाही माझ्याकडे, मग प्रत्येकाला सेपरेट डिवाइड करून टाकला. ओके, इक्वल टू कॉन्स्टंट आहे बाहेर x⁻³ मायनस 1/2. कुठनं आला? तर हा रूट म्हणजेच काय? x⁻½ आहे. वरती गेल्यावर काय होईल? मायनस होईल. पायाचा बेस सेम असेल तर त्यांच्या इंडायसेसची सबट्रॅक्शन होईल. मायनस 2 कॉन्स्टंट x⁻² हा वरती गेला मायनस 1/2 विथ रिस्पेक्ट टू x. 5 कॉन्स्टंट आहे. डायरेक्ट फॉर्म्युला असेल तर ठीक, नाही तर रूट x वरती गेला मायनस 1/2 dx. अप टिल एनी क्वेश्चन? बघा, सेपरेट डिवाइड केला, नंतर x रूट म्हणजेच 1/2 वरती घेतला आणि आता सिम्प्लिफिकेशन करतो, मग इंटिग्रेशन. 3/2 मायनस 1/2, मग 3 × 2 6 मायनस 1, 5/2 मायनस इंटिग्रेशन ऑफ 4 मायनस 1, 3/2 5 इंटिग्रेशन ऑफ x मायनस 1/2. आलं? आता वापरा तुमचा x⁻n चा फॉर्म्युला. पॉवर काय करतो आपण? 1ने ॲड करतो, मग 5/2 प्लस 1 किती होईल? 5/2 प्लस 1 7/2 अपॉन 7/2. कोएफिशिएंट आला आहे का? नाही. 3/2 प्लस 1, 3/2 प्लस 1 करून बघा. 5/2 मायनस 1/2 प्लस 1 मायनस 1/2 प्लस 1, एकातनं अर्धा गेला, अर्धा शिल्लक राहिला, प्लस c. आणि बघा ही लिहिण्याची पद्धत. ओके, आता हा डिनॉमिनेटर कुठं जाईल? मग 3 × 2/7 म्हणजेच काय? 6/7 इंटू x⁻7/2 मायनस 2 × हा 2 गेला, हा डिनॉमिनेटर कुठं जाईल? वरती जाईल, म्हणजेच किती होईल? 4/5 x⁻5/2 प्लस सिमिलरली 10 x⁻½ किंवा रूटमध्ये लिहिला तरी चालेल आणि संपला तुमचा ॲन्सर. तुम्ही अशा प्रकारचे रूट x घ्या, x⁻√x घ्या, x³ घ्या, काही पण असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स घ्या, तुम्हाला ते रिझल्ट्स हळूहळू परफेक्ट होतील. ओके, अप टिल एनी प्रॉब्लेम? बघा प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ tan² x दिली तरी चालेल किंवा कोएफिशिएंट काही पण देऊ द्या. कोएफिशिएंटने आपल्याला फरक पडत नाही, कारण आपल्याला माहिती आहे शेवटी तो डिनॉमिनेटरला येणार आहे. 5x + 7 जरी दिला तरी काही फरक पडत नाही. ओके, बरं, मग आता काय करायचं? आहे का माझ्याकडे tan² फॉर्म्युला? चेक करा बरं. तुम्ही रिझल्ट समोर ठेवलेले आहे, ठेवा. असते नसेल तर अजून पुस्तक समोर ठेवा, बघा ते रिझल्ट. tan² फॉर्म्युला आहे का? नाही, आपल्याकडे tan² फॉर्म्युलाच नाही. आणि मग इंटिग्रेशन तर घ्यायचं आहे. मग आठवतं काही? आठवते काही आयडेंटिटी? कोणती? 1 + tan² = sec² आणि म्हणून व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ tan²? sec² -1. परंतु पुन्हा प्रश्न विचारा मनाला तुमच्या. बघा तुमच्याकडे फॉर्म्युला याचा नाही, पण याचा फॉर्म्युला हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? करेक्ट, टॅनचा. आणि हा
एक्सचा, म्हणजे याचं इंटिग्रेशन माहीत नाही पण याचं माहिती आहे ना, मग याच्याऐवजी हा आपण वापरू शकतो. अँड देअरफॉर इंटिग्रेशनचं पहिलं अक्षर आय घेतो. आय इक्वल टू टॅन स्क्वेअर ऐवजी काय टाकायचा, सेक स्क्वेअर. थीटाऐवजी काय आहे 5x - 1 ही टॅन स्क्वेअरची किंमत टाकली हा फॉर्म्युला वापरून. ओके. आणि आता या तुमच्या रिझल्ट्सकडे, दॅट इज सेपरेट इंटिग्रेशन घ्या किंवा डायरेक्ट लिहा. मग सेक स्क्वेअर कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, टॅनचा आहे, पण काय झालं कोइफिशियंट आला 5 - 1 कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, एक्सचा प्लस सी. संपलं तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं किती छान आहे. बघा आणखी एक प्रॉब्लेम, इंटिग्रेशन ऑफ cos 2x अपॉन साइन स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर एक्स. आहे का माझ्याकडे फॉर्म्युला, नाही. मग फॉर्म्युला नाही, मग आता साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर तर इंटू आहे, त्यांच्याबद्दल काही नाही करता येणार. राहिला cos 2x. मग आठवतो का cos 2x चा यांच्या भाषेतला फॉर्म्युला, cos 2x फॉर्म्युला cos स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. काय केला, cos 2 थीटा इक्वल टू कॉस स्क्वेअर थीटा मायनस साइन स्क्वेअर थीटा. आपली प्रॉब्लेम अहो संपलं ना प्रॉब्लेम. मग आता हा कॉमन डिनॉमिनेटर आहे, डिव्हाइड सेपरेटली. काय केला, फक्त डिव्हाइड सेपरेटली आणि मला मिळेल मग कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ साइन स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स इंटू कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. आणि लाईक टर्म्स कॅन्सल. व्हॉट इज रिमेनिंग, 1 अपॉन साइन स्क्वेअर विच इज नथिंग बट कोसेक स्क्वेअर. काय केलं, डिव्हाइड सेपरेटली अँड टेकिंग सेपरेट इंटिग्रेशन. 1 अपॉन कॉस स्क्वेअर सेक स्क्वेअर एक्स डी एक्स. सांगता हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे किंवा याचं इंटिग्रेशन काय आहे. बघा तुमच्याकडे फॉर्म्युला मायनस कॉट एक्स आणि सेक स्क्वेअर कुणाचा आहे, टॅन एक्स प्लस सी. ओके, संपला प्रॉब्लेम. काहीच नाही हो, थोडंसं पेशन्स ठेवा. तुम्हाला काय वाटतं माहिती का, प्रॉब्लेम दिला की लगेच उत्तर आलं पाहिजे असं नाही, थोडंसं थिंकिंग करा आपल्याकडे काय आहे. म्हणून मी तुम्हाला काय म्हटलं, रिझल्ट समोर ठेवा. नाही आहे ना, मग इतर मार्ग शोधा. असेल तर डायरेक्ट वापरा. ओके. सी वन मोर प्रॉब्लेम. बघा, साइन 2x अपॉन कॉस एक्स. मग साइन 2x आता हा सिंगल अँगल आहे, हा डबल अँगल आहे, मग डबलचं रूपांतर सिंगलमध्ये. साइन 2x फॉर्म्युला, साइन 2 थीटाचा फॉर्म्युला 2 टाइम साइन थीटा कॉस थीटा. थीटाऐवजी एक्स आहे इंटू कॉस एक्स डी एक्स. बघा तिथं काहीच माहीत नव्हतं आणि वरती जरी घेतला असता तरी साइन इंटू सेक कुठलाच फॉर्म्युला नाही. म्हणून मी काय केलं, रिझल्ट वापरला, अँगल सेम केले. सेम केल्याबरोबर काय झालं, लाईक पार्ट कॅन्सल झाला. 2 कॉन्स्टंट आहे, रूल सांगतो 2 बाहेर घ्या. कोण राहिला, साइन एक्स डी एक्स. आणि बघा तुमचा रिझल्ट, साइनचं इंटिग्रेशन काय आहे, साइनचं इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह नाही विचारला, इंटिग्रेशन विचारलं, मायनस आहे, मायनस कॉस एक्स. मग 2 इंटू मायनस म्हणजे -2 कॉस एक्स प्लस सी. आणि संपला बघा प्रॉब्लेम. टॅक्ट आहेत, आयडियाज आहेत. ओके. आणखी एक छानसा प्रॉब्लेम बघा, मी दोन्ही प्रॉब्लेम एकत्र लिहिले. खरे तर एक्झरसाईजमध्ये 2 आहेत. हा 2 प्रकारे सोडवता येतो. ओके. याच्याकडे बघूया का, हा जर साइन अपॉन कॉसमध्ये घेतला तर हा येईल साइन अपॉन कॉस, हा येईल 1 अपॉन कॉस आणि हा येईल 1 अपॉन कॉस. दोघांचा डिनॉमिनेटर सारखा आहे, कट करून टाका, तुम्हाला याचं रूपांतर होईल साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स. म्हणजे हा एकाच मेथडने सोडवले तरी पण चालतील. साइन कॉसमध्ये कन्वर्जन करा, याचं रूपांतर याच्यात होईल. ओके. हा तुमचा ओरिजिनल प्रॉब्लेम आहे. साइनचं इंटिग्रेशन माहिती आहे, पण असा कुठलाही फॉर्म्युला आपल्याकडे नाही. मग अशा वेळेला काय करायचं, आता याच्यासाठी आयडेंटिटी पण नाही मला माहिती. मग काय करायचं, आयडेंटिटीला स्क्वेअर लागतो. हा तुमचा ओरिजिनल प्रॉब्लेम आहे. प्लस देऊ नाहीतर मायनस देऊ, इथं काही पण देऊ द्या. मग अशा वेळेला काय करायचं, मल्टिपल अँड डिव्हाइड बाय
बळेच आयडेंटिटी ॲडजस्ट करणार मी, का माझ्याकडे फॉर्म्युला नाही डायरेक्ट, म्हणून कॉन्जुगेट ऑफ डिनॉमिनेटर म्हणतात याला. हे 1 प्लस साईनच्या विरुद्ध 1 मायनस साईनने मल्टिपल आणि डिव्हाइड करा आणि बघा तुमचा रिझल्ट. साईन एक्स इंटू 1 साईन एक्स मायनस साईन इंटू साईन साईन स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर एक्स कुठनं आलं? या साईनने प्रत्येकाला मल्टिपल केलं आणि ए प्लस बी ए मायनस बी ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला. व्हॉट इज 1 मायनस साईन स्क्वेअर? बघा डिनॉमिनेटरच्या 2 टर्म होते, त्याची एक टर्म करतो आहे. साईन एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स अपॉन 1 मायनस साईन स्क्वेअर म्हणजेच कॉस स्क्वेअर एक्स. एम आय करेक्ट? डिव्हाइड सेपरेटली, सेपरेट डिव्हाइड करा. इंटिग्रेशन ऑफ साईन एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स मायनस साईन स्क्वेअर एक्स अपॉन कॉस स्क्वेअर एक्स डी एक्स. ओके, साईन आता हा कॉस स्क्वेअरचं जर स्प्लिटिंग केलं कॉस इंटू कॉस तर साईन अपॉन कॉस टॅन, तरी एक कॉस शिल्लक राहील कुठं? डिनॉमिनेटरला. मग 1 अपॉन कॉस सेक, हे नीट बघून घ्या, डी एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ साईन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. नसेल तर आणखी एक स्टेप सांगतो स्प्लिटिंग करून. साईन एक्स अपॉन कॉस स्क्वेअरचं स्प्लिटिंग केलं असं, अँड दॅट इज इक्वल टू साईन अपॉन कॉस टॅन एक्स इंटू 1 अपॉन कॉस सेक एक्स डी एक्स. टॅन स्क्वेअर आला माहीत नाही म्हणून काय करणार? सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. बघा बरं, टॅन स्क्वेअरची किंमत टाकली, सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 with respect to x. am I correct? and that is equal to, बघा तुमचे स्टँडर्ड रिझल्ट, हा कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? सेकचा आहे. मायनस सेक स्क्वेअर का? इंटिग्रेशन आहे टॅन एक्स मायनस 1 एक्सचा प्लस सी. निगेटिव्ह का घेतला? बाहेर निगेटिव्ह आहे म्हणून. आणि आता निगेटिव्ह आतमध्ये घ्या, झाला तुमचा प्रॉब्लेम. आणि असा हा प्रॉब्लेम. तर असे हे छान छान प्रॉब्लेम्स आपल्याला सोडवता येतील. ओके, काही शंका इथपर्यंत? अशा प्रकारचे आणखीही प्रॉब्लेम आपण तुमच्यासाठी मी आणखी एक सेशन घेऊन आणि याच्यातल्या वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला दाखवणार आहे. ओके, अप टिल बाय बाय.